भारताचा पाकिस्तानवर मोठा हल्ला। पाकची 8000 खाती सुद्धा आता बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। सरकारने ट्विटरला हे आदेश दिले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पाकिस्तानच्या दिशेने आणखी एक आक्रमक पाऊल म्हणावं लागेल। आतापर्यंत पाकिस्तानची 4 विमानं तर पाडलेली आहेत, सोबतच आता 2 F-16 आणि 2 F-17 विमानं पाडलेली आहेत। एकीकडे अमित शहांची निमलष्करी दलाच्या प्रमुखांची चर्चा देखील सुरू आहे। शहांकडून BSFला सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पाकिस्तानने हल्ल्याचे जे प्रयत्न केले ते सगळे प्रयत्न फसलेले आहेत। आदेश दिलेले आहेत, सरकारने ट्विटरला हे आदेश दिले आहेत। आपण आत्ताची ताजी ही थेट दृश्य बघतोय, दिल्लीतली ही आपण दृश्य बघतोय। दिल्लीचा इंडिया गेट हा सगळा परिसर मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आत्ताची ताजी दृश्य, थेट दृश्य आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। दिल्लीची ही दृश्य आहेत, दिल्लीच्या इंडिया गेट परिसरातली दृश्य। मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तिथे सतर्क झालेली आहे, वाहनांची कसून तपासणी केली जाते। सोबतच पण बघतोय की तिकडे कशा पद्धतीने आता नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात येते। इकडे आपण बघतोय अशा पद्धतीने प्रतिहल्ला सुरू आहे, तर दुसरीकडे दिल्लीतलं इंडिया गेट आता रिकाम करण्यात आलेलं आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पाकच्या हल्ल्याला भारतात एकीकडे जोरदार प्रत्युत्तर देताना दिसतोय, तर दुसरीकडे संपूर्ण देश आता सतर्क झालेला आहे। आता काही क्षणापूर्वीची आपण इंडिया गेटची दृश्य बघितली, दिल्लीतली इंडिया गेट सुद्धा रिकाम करण्यात आलेलं आहे। विमानतळांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। देशभरातली जी काही संवेदनशील क्षेत्र आहेत, संवेदनशील ठिकाणं, ती सुद्धा आता अलर्ट मोडवर आहे, हाय अलर्टवर आहे। सगळीकडे सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे आणि भारत आता सुसज्ज आहे। या सगळ्याचे अपडेट्स आम्ही क्षणाक्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत।